स्वतःच सरकार आहे म्हटलं तर एशनशी तिकडे चिकटायला चिकटलेले आहेत, कारण बाहेर पडले तर जेलमध्ये जातील. आज जातात गावाला, अमरावतीवरनं थेट गावी जाणार आहेत बघा, कारण नाराजीचं नाट्य सुरू झालंय. आता जाऊ दे, पुढचं काही मी बोलत नाही. तुम्हाला माहिती आहे राऊत साहेबांनी पण मध्ये काय एक चित्र टाकलं होतं, कार्टून टाकलं होतं तुम्ही, त्यांचंच झालं, आता सोडून द्या. पण हाच मुद्दा आहे की जर तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नाही, तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. दादाने तर सरळ सांगून टाकलेलं आहे की पुढचे 5 वर्ष तुम्हाला तुमचं कर्ज नियमित भरायला लागेल, कोणाला कर्जमुक्ती मिळणार नाही, कर्जमाफी मिळणार नाही. एका बाजूला आपले उद्धव साहेबांचं सरकार निवडणुका तोंडावर नसताना देखील मुख्यमंत्री बनल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पूर्णपणे देणारा एकमेव मुख्यमंत्री असेल तर त्यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. कर्जमुक्तीच काय, मला आठवतं कोविडच्या काळात देखील अर्थचक्र बंद पडलं असताना देखील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर कुठचंही संकट आलं असेल, मग ते केळ्यांचे असतील, आंब्याचे असतील, काजूचे असतील, संत्र्याचे असतील, छोटे मोठे सगळे जे काही शेतकरी असतील, जेव्हा जेव्हा संकट आलं, तिजोरीत किती पैसे आहेत हे न पाहता आपल्या सर्व शेतकऱ्यांना धावून मदत करणारे एकमेव मुख्यमंत्री असतील, त्यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. हे पहिल्या 100 दिवसातलं काम आहे आपलं. महिलांवर जेव्हा अत्याचार वाढला तेव्हा देशात सर्वात कडक कायदा जो भाजपने रद्द केला, तो सर्वात कडक कायदा पारित करणारे म्हणजे शक्ती बिल पारित करणारे एकमेव मुख्यमंत्री ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. पण ह्या 100 दिवसात ज्या काही भयानक घडामोडी होत चाललेल्या आहेत, महिलांवर अत्याचार, महिलांची योजना बंद, शेतकऱ्यांवर अत्याचार, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, शेतकऱ्यांचं कुठेही आपण पाहतो साधारणपणे जी मदत यायला पाहिजे, कर्जमुक्ती यायला पाहिजे, आता अवकाळी पाऊस होऊन गेला. अवकाळी पाऊस मला वाटतं बुलढाणा असेल, जालना असेल, नाशिकच्या परिसरात देखील झाला. 1 रुपयाची तरी मदत आली आहे का? आली कुठे? नाही आली. पण त्या पलीकडे जाऊन ह्याच सरकारचे जे कृषी मंत्री आहेत काय म्हणतात? साखरपुडे करतात. म्हणजे तुम्ही गंमत बघायच्यात, ह्याच्यात गंमत बघा अशी झालेली आहे, ज्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांवर आरोप लावलेला आहे की तुम्ही कर्जमुक्तीचे पैसे घेऊन साखरपुडे करता, घरातले कार्यक्रम करता, घरातलं काय काय अजून करता, त्याच मंत्र्याचं जे कन्व्हिक्शन झालेलं आहे, म्हणजे कोर्टाने जो निकाल दिलेला आहे, ठीक आहे, तर स्टे मिळाला त्यांना वरच्या कोर्टात जाऊन, पण ज्यासाठी निकाल मिळाला आहे तो ह्याच कारणासाठी मिळालेला आहे की सरकारी पैसे घेऊन त्याचा दुरुपयोग करणारे मंत्री ज्यांच्यावर कन्व्हिक्शन झालंय, खरं तर त्यांना बाद व्हायला पाहिजे होतं, पण निर्लज्जपणे सगळीकडे फिरतात आणि शेतकऱ्यांना दमदाटी करतात, शेतकऱ्यांना धमके देतात. असे ह्या सरकारमधले कृषी मंत्री आहेत. हे सरकार तुम्ही शेतकऱ्यांचं मानू शकता का? मग तुम्ही विचार करा, आपला महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? मध्यंतरीच्या काळात डॅवॉसला जाऊन आले होते मुख्यमंत्री आणि काय काय सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की आता 20 लाख कोटी 15 लाख कोटी केवढी तरी गुंतवणूक या महाराष्ट्रात आलेली आहे. एवढी गुंतवणूक खरोखर जर राज्यात आली असती तर जो तिजोरीचा बट्ट्याबोळ झालेला आहे, आज तिजोरीमध्ये घंटाजी वाजते की काहीच नाही आमच्या तिजोरीमध्ये, ते झालं असतं का परिस्थिती? एका बाजूला महिलांची योजना बंद, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची जी काही कर्जमुक्ती होती किंवा मदत होती ती बंद. मी तुम्हाला पुन्हा एकदा त्याच विषयावर का आणतोय? कारण हे अनेक विषय तुमच्या अवतीभोवती आणतील, जे आवाज करतील, अवतीभोवती आणतील, जे तुम्हाला वेगळं चित्र दाखवतील की बघा आपला कुठे महाराष्ट्र चाललाय. आणि जे काही भाजपने सांगितलं होतं ना की आता महाराष्ट्र थांबणार नाही, हा महाराष्ट्र थांबून पुन्हा एकदा आपलं सुसंस्कृत महाराष्ट्र चालवायला लागेल, तर आणि तरच आपला महाराष्ट्र पुढे जाईल. नाही तर हे भाजपच्या हातात एका काळी जसं बिमारू राज्य होतं ते आता बाहेर पडले त्याच्यातून, पण त्या महाराष्ट्राला त्या राज्यांच्या तुलनेत आपल्याला मागे नेतील. कारण एका बाजूला हे सगळं पाहतोय आपण, शहराच्या शहरं उद्ध्वस्त होत चाललेली आहेत. आत्ता पण मी ऐकत होतो नाशिकमध्ये स्मार्ट सिटी योजना झाली का पूर्ण? कधीपासून चालू आहे? रस्ते नीट झालेत? पाणी येतं वेळेवर? विजेचं काय? रस्ते खड्डेमुक्त होणार, ते झालेत कुठे? एसटीपीचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलंय? सगळ्याची कॉन्ट्रॅक्ट काढून ठेवलेत. सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना चालू आहे. आवडत्या कॉन्ट्रॅक्टरची बिलं भरली जात आहेत, बाकीच्यांची थकबाकी आहे. मुंबईत जर आलं तर प्रत्येक रस्ता खोदून ठेवलेला आहे. पुण्यामध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली घोळ घातला जातोय, वेताळ टेकडी खोदली जाते आहे. हे सगळं होत असताना गावं तर उद्ध्वस्त होत आहेत, शेतकरी आत्महत्या करतायत. तरुणांना कळत नाही की MIDCत जावं, शहरात जावं की गावी राहावं. गावी राहिलं तर शेतीला काही शेतमालाला भाव मिळत नाहीये, शहरात आलं तर MIDC मध्ये नोकरी मिळत नाहीये. शासकीय नोकरी प्राप्त करायला गेलो
तर कधी पेपर फुटतो, किंवा जे कर्मचारी आहेत त्यांचा पगार वेळेवर मिळत नाहीये. मग महाराष्ट्राने नेमकं जायचं तरी कुठे? हा प्रश्न आज डोळ्यासमोर असताना मला वाटलं होतं की कधी ना कधी कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्री स्वतः एक पुढाकार घेतील, पाऊल पुढे टाकतील, विरोधी पक्षाला सांगतील की बघा महाराष्ट्राची परिस्थिती काही आत्ता बरी नाही आहे, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती तर एकदमच वाईट आहे, एशियनशीनी जी लूट करून ठेवलेली आहे, स्वतःच्या खिशात आले असतील, खोक्यात गेले असतील, धोक्यात गेले असतील पैसे, पण महाराष्ट्राचे लुटलेले आहेत. आपल्याला सर्वांना एकत्र येऊन ह्या राज्यासाठी काम करायला लागेल, पण तसं होत नाहीये. ह्या उलट काय होतंय महाराष्ट्रामध्ये? किती दिवसात? 24 दिवसात 7 खून नाशिकमध्ये. पण भांडणं कशावरनं चालली आहेत? पालकमंत्री पद कोणाला मिळणार? बरोबर आहे. स्मार्ट सिटी जी संस्था आहे त्यांना ते कुंभमेळ्याचं त्यांना आता नियोजन करायचं आहे. त्यांच्याकडून रस्ते होत नाही आहेत, त्यांना कुंभमेळा करायचा आहे. ते कुंभमेळ्याचे पैसे कोणाच्या खिशात जाणार? कुठचा पालकमंत्री ते खिशात घालणार? ही सगळी योजना जी भाजपची चालू असताना तुम्हाला तुमचे खड्डे दिसले पाहिजे नाहीत, तुम्हाला शाळेचे बिल वाढते, तुमचं फी वाढते हे दिसायला नाही पाहिजे, तुम्हाला वीज तुमची वेळेवर येत नाही हे दिसायला नाही पाहिजे, घराच्या बाहेर कचऱ्याचे ढीग वाढत चाललेत हे दिसायला नाही पाहिजेत, वेळेवर तुमचं पाणी येत नाहीये हे दिसायला नाही पाहिजे. म्हणून आपल्याला कशात व्यस्त ठेवलेलं आहे? तर धर्म, जात नाही तर जिल्हा नाही तर तालुका नाही तर सोसायटी. वाद एवढे निर्माण करून ठेवलेले आहेत की वादात व्यस्त ठेवायचं, आपल्याला आपल्यातच व्यस्त ठेवायचं, आणि ते नाहीत आता हे कार्ड भरा ते कार्ड भरा ह्या सगळ्या योजनेमध्ये व्यस्त ठेवायचं. म्हणजे जो महाराष्ट्र आपला लुटला जातो, जो महाराष्ट्र आपला मागे जातोय, त्याच्यातून तुमचं लक्ष विचलित होणार आणि तुम्ही ह्या जे काही आपली ध्येय आहेत, आपली धोरण असायला पाहिजे महाराष्ट्राचं, महाराष्ट्र कुठे चाललंय ह्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे. ते न करता तुम्ही कशावर विचार करणार? तर आज कोणाबरोबर कुठे लढायचं? दंगल इथे झाली, आपल्या तिथे पळायला पाहिजे, आज इथे आपल्याला ह्या जातीबरोबर लढायला पाहिजे, आज त्या समाजाबरोबर लढायला पाहिजे. कारण ह्याच्यात जेव्हा आपण व्यस्त राहतो, जी ब्रिटिशर्सची योजना होती ना, डिवाइड अँड रूल, तोडाफोडा आणि राज्य करा, तीच भाजपने घेतलेली आहे. तुम्ही हा कधी ना कधीतरी शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहात, ही काही जाहीर सभा नाही. सभेत आपण अनेक गोष्टींबद्दल बोलतो, अनेक योजनांबद्दल बोलतो, टीका टिप्पणी तर होत असते, पण आज तुम्ही जो विचार कराल तो समाजाच्या व्यवस्थेवर विचार केला पाहिजे, आपल्या राज्याच्या व्यवस्थेवर विचार केला पाहिजे. राजकीय दृष्टी असतील, सामाजिक दृष्टी असेल, आपलं राज्य चाललंय कुठे आणि कोण नेते तिथे, त्या अंधारात कोण नेते आपल्या राज्याला, हा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला 1-2 उदाहरणं जर द्यायची असतील, सगळ्यात सोपं उदाहरण तुम्हाला देतो. आज आपल्या राज्यामध्ये जे काही चालू आहे तेच देशभरात चालू आहे. तुम्हाला 2-3 उदाहरणं ह्याच्यात द्यायची असतील तर पहिलं उदाहरण म्हणजे ह्याच केंद्र सरकारचं देतो. 2014 मध्ये इथे अनेक लोक असे बसलेत जे खासदार होते, आपली युती होती. राजन विचारे साहेब आहेत, अरविंद सावंत साहेब आहेत, विनायक राऊत साहेब आहेत, खैरे साहेब तुम्ही होतात. 2014 मध्ये जेव्हा आपण युती सरकार आणण्याचा प्रयत्न करत होतो, केंद्रात मोदी सरकार आणण्याचा प्रयत्न करत होतो, भाजपने आपल्याला काय सांगितलं होतं? कुठच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढा? विकास, अच्छे दिन, बरोबर ना? कशावर? 15 लाख, काळा पैसा परत आणणार. 14 ते 19 हा काळ होता की देशभरात आपण विकसित भारत, म्हणजे आत्ता तो शब्द त्यांनी पुन्हा एकदा आणला, पण विकास विकास विकास, बुलेट ट्रेन करू, अमुक करू, स्मार्ट सिटी करू, सगळं काही करू, मग हिट इंडिया, फिट इंडिया, स्किल इंडिया, मिस इंडिया, सगळं काही आणलं. 14 ते 19 मध्ये जे काही सांगितलं होतं ते भाजप आणू शकलंय का? हा, म्हणजे तुम्ही विचार करा, स्किल इंडिया आलंय की बंद पडलं? बंद पडलं. फिट इंडिया आलंय की बंद पडलं? मेक इन इंडिया खरोखर होत आहे का? इनक्रेडिबल इंडिया खरोखर होत आहे का? अच्छे दिन आलेत का? महागाई आली का आटोक्यात? काळा पैसा आलाय का? मग आपण नक्की कशासाठी लढलो होतो आणि कशासाठी भाजपचा प्रचार केला होता? भ्रष्टाचार मुक्त भारत झालाय का? उलट माझा तर हा दावा आहे की 10 पट जास्ती भ्रष्ट आता हे राजकारणी लोक जे भाजपचे सगळे त्यांनी गोळा केलेत, ज्या कोणावर दाग होते ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलेले आहेत. बरोबर ना? म्हणजे कोणी खुनी असेल, बलात्कारी असेल, भ्रष्टाचारी असेल, पटापट भाजपमध्ये गेला की वॉशिंग मशीनमधून धुतला जातो, त्यांना एक सीट दिली जाते, मंत्री बनवला जातो. पण तुम्ही हा विचार करा, 14 ते 19, 14 ज्या निवडणूक ज्याच्यासाठी आपण लढलो होतो, अच्छे दिनसाठी, अच्छे दिन 19 पर्यंत गायब झालं. 19 मध्ये कशावर लढले होते भाजप? राष्ट्रीयत्वावर लढले होते, देशभक्तीवर लढले होते. पुलवामा झालं होतं, त्याच्यानंतर बालाकोट झालं.
मग सैन्याचे फोटो मागे लावून भाजपच्या सगळ्या लोकांनी प्रचार केला, सगळं काही झालं. पण 14 ते 19 मध्ये ज्यावर आपण लढलो तो मूळ विषय बाजूला ठेवला. 19 मध्ये ज्याच्यावर आपण लढलो, 19 मध्ये देशभक्तीवर लढलो, 24 पर्यंत देशभक्तीचा पण विषय बाजूला ठेवला. कारण आता परिस्थिती अशी झाली आहे की प्रधानमंत्री महोदय चायनावर बोलायला तयार नाही आहेत, पाकिस्तानच्या सोबत क्रिकेट खेळायला तयार आहेत. म्हणजे ज्या नवाज शरीफनी आपल्या देशावर कारगिलचं युद्ध केलं होतं, ज्या पाकिस्ताननी आपल्या देशाच्या जवानांना शहीद केलं होतं, त्याच नवाज शरीफचा केक खायला प्रधानमंत्री महोदय पाकिस्तानमध्ये गेले होते. त्याच पाकिस्तानबरोबर आपल्या भारताच्या संघाला त्यांच्याच BCCIनी क्रिकेट खेळायला लावलं. आणि आपल्यासमोर जो देशाचा शत्रू होता तो पाकिस्तान न राहता आता देशामध्येच त्यांनी शत्रू निर्माण केलेत. उत्तर वर्सेस दक्षिण, जात विरुद्ध जात, धर्म विरुद्ध धर्म, समाज विरुद्ध समाज. आज देशाला खरा धोका जो आहे तो ह्या भाजपानी आपल्या देशामध्ये अंतर्गत फाळणी जी करून ठेवलेली आहे, त्याची मोठी धोक्याची घंटा माझ्या डोळ्यासमोर दिसते. तुम्ही विचार करा ना, आज तुम्ही गावामध्ये जाल, वाद कशावरनं आहेत? पाण्यावरनं आहेच, शेतीवरनं आहेच, पण समाजामध्ये वाद निर्माण झाले, जातीमध्ये वाद निर्माण झाले, धर्मामध्ये वाद निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्र हा कुठच्या सदीत चाललेला आहे, कुठच्या शतकात चाललेला आहे? हा पुरोगामी महाराष्ट्र. कधी एवढं जातीपातीमध्ये, धर्मामध्ये कुठेही त्याची फाळणी झाली नव्हती. एवढे वादविवाद भाजप निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही विचार करायचा आहे आज की भाजप आपल्याला नेते कुठे. आणि तुम्हाला मी हे लिहून देतो, जसं भाजपचे अच्छे दिन 19 पर्यंत विसरून गेलं होतं, देश विसरून गेला होता, कारण भाजपनेच अच्छे दिनची बट्ट्याबोळ केला. देशभक्तीचा बट्ट्याबोळ, जी एकता आपल्यामध्ये आणायची होती ती न आणता आपल्यामध्ये जी फाळणी केली भाजपने 19च्या नंतर. 24 मध्ये भाजप हिंदुत्वावर त्यांनी लढायला सुरू केलं. पण त्यांचं हिंदुत्व तुम्हाला माहिती आहे, आपलं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवण्यातलं हिंदुत्व आहे, भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवण्याचं हिंदुत्व आहे. ह्या दोघांचा फरक पाहून देशाने भाजपला 400 पारच्या स्वप्नावरनं 240वर आणलं. माझी भीती हीच आहे की 14 पासून 19 पर्यंत जसं भाजपने विकास, आपल्याला भ्रष्टाचारमुक्त देश, हे काही जे कॉन्सेप्ट होते ते नष्ट करून टाकले. 19 नंतर देशभक्तीचं भाजपने कॉन्सेप्ट नष्ट केला, तसं भाजप 24 नंतर हिंदुत्वाला देखील धोक्यात आणेल, ही माझी भीती आहे. विचार करा ना, आज आपण जगतोय ते कुठच्या जगात जगतोय, कुठच्या सदीमध्ये जगतोय, कुठच्या विश्वात जगतोय. एका बाजूला ट्रम्प आणि ते शी जिनपिंग कशावरनं भांडतायत, तर ट्रेडवरनं भांडतायत, आर्थिक गोष्टींवरनं भांडतायत. चायना डीपसीक बनवतोय, USA AI बनवतोय, तायवान सेमीकंडक्टर बनवतोय. पण आपल्या देशाला जे व्यस्त ठेवलेलं आहे ते समाजाच्या कुठच्या व्यवस्थेत ठेवलेलं आहे, धर्माच्या व्यवस्थेत ठेवलेलं आहे. 2 तारखेला, आणि हे मी मुद्दामून बोलत आहे कारण तुम्ही पण विचार करणं गरजेचं आहे, 2 एप्रिलला ट्रम्पनी पहिल्यापासून सांगितलं होतं की आम्ही भारतावर टॅरिफ लावू. कदाचित भाजपला वाटलं आमची तारीफ करते कोणीतरी, वाटलं असेल काय त्यांना, जे काही वाटतं ते वाटतं. पण भाजपाने आपल्याला व्यस्त ठेवण्यासाठी त्याच 2 एप्रिलला बरोबर वक्फ कायदा आणला, वक्फ बिल आणलं. आता तुम्ही तो वक्फ बिलचा पूर्णपणे जर चिरफाड केली, जर तुम्ही प्रत्येक शब्द पाहिलात, एकतर भाजपच्या सगळ्या नेत्यांची भाषणं पहा, हे आपल्याला हिंदुत्वावर टोकतात, सतत टोकत राहतात की तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही हिंदुत्व सोडलं. जर तुम्ही भाजपची भाषणं पाहाल त्या सदनामधली, लोकसभेतली असतील, राज्यसभेतली असतील, तुम्हाला वाटेल भाजपच्याच प्रत्येक नेत्यांनी हिंदुत्व सोडलंय, बाकी कोणी देशात हिंदुत्व सोडलं नाहीये. मुद्दाम पहा त्यांची भाषणं. पण ते जो वक्फचा कायदा आणलेला आहे, तुम्हाला आज लिहून देतो मी, अनेक भाषणं त्यांनी केली की गरीब मुसलमानांना त्याचा फायदा होईल, हिंदूंना फायदा होईल, असं होईल तसं होईल. जर वक्फचा कायदा पाहिला तर ना कुठच्याही गरीब मुसलमानांना फायदा होणार आहे, ना मुसलमान महिलांना फायदा होणार आहे, ना एका हिंदूला फायदा होणार आहे. कोणाची जमीन कोणाकडे जाणार नाहीये. मूळ मुद्दा हा आहे की जे काही ते पसरवत आहेत देशभरात, जसं तुम्हाला सांगतो, निवडणुकीच्या आधी, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी एक अफवा पसरवली होती महाराष्ट्रामध्ये की आता सिद्धिविनायक मंदिरवर वक्फनी त्यांचा डावा ठोकलेला आहे. तुम्ही मला सांगा, आम्ही सगळे इथे आहोत ना, कोणी दावाचा ठोकू शकतं का? ही अफवा होती, ही खोटं बोलले होते भाजपवाले. पण जिथे जिथे भाजपला राज्य करता नाही येत तिथे तिथे ते एक तर समाजामध्ये किंवा धर्मामध्ये वाद निर्माण करतात. हा वाद निर्माण झाला की भाजप येऊन जिंकून जातं ते राज्य, आणि हीच त्यांची स्ट्रॅटेजी आहे. पुढे कुठेही त्यांना काही शासन करायचं नसतं, कोणाचंही काम करायचं नसतं. पण तुम्ही विचार करायचा आहे आपण कशात अडकलेलो आहे, महाराष्ट्र कुठे चाललेला आहे. कारण तुम्हाला हा प्रचार 100% होईल. मला पण 1-2 मेसेज आले ना, ए दादा तर राहू दे ना, ते काय करताय, थांबा तिथेच ठेवा ते. आता मला पण 1-2 मेसेज आलेच होते, मला कितीतरी व्हॉट्सॲप आले होते की आता वक्फ कायदा पारित झाला आहे, आता लाखो गावं जी
देशामध्ये वक्फने घेतली होती ती आता पुन्हा हिंदूंना दिली जाणार, पुन्हा आता आपल्या नागरिकांना दिली जाणार. मी त्या माणसाला सहज मेसेज पाठवला की मला ती गावांची यादी पाठव, मीच जाऊन पहिलं त्या गावांसाठी लढतो. गायब, उत्तरच नाही. कारण हा भाजपचा खोटा प्रचार आहे. तसंच मला काल परवाकडे एक किरीट शहा नावाच्या कुठच्या तरी व्यक्तीने, मी तो स्क्रीनशॉट पण इंस्टाग्रामवर टाकलेला माझं, तुम्ही पाहिलं असेल, मला मेसेज केला. एक व्हिडिओ होता, बघा बघा देशात कसे रोहिंग्या घुसलेले आहेत. कोणतरी त्यांचाच भाजपचाच माणूस पत्रकार म्हणून गेला त्याच्या मागे की तू कुठून आहेस, तू विदेशी आहेस, तू परदेशी आहेस, तू इथून रोहिंग्या. एक तर रोहिंग्या बर्मामधून आहेत हे भाजपला माहिती नाही, सांगतात बांगलादेशमधले, तो विषय वेगळाच. पण मी त्याला एवढंच पाठवलं उत्तर की ठीक आहे, जर रोहिंग्या खरंच घुसले असतील, बांगलादेश खरंच घुसले असतील, मला सांगा गेले 11 वर्ष केंद्र सरकार कोणाच्या हातात आहे? प्रधानमंत्री कोणाचे आहेत? रक्षामंत्री कोणाचे आहेत? गृहमंत्री कोणाचे आहेत? मग जर तुमचेच सगळे असतील, मग हे लोक घुसले कसे? ह्याच्या आधी मग जी काँग्रेस होती तेव्हा घुसायचे नाही. तुमच्या काळात हिंदू खत्रेमध्ये, तुमच्या काळात बांगलादेशी घुसतात, तुमच्या काळात रोहिंग्या घुसतात, मग तुमच्यापेक्षा ते बरे होते. पण हा विचार तुम्हाला जेव्हा गावोगावी जाल तेव्हा करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याहूनही पलीकडे तुम्हाला सांगतो, काल परवाकडे सामनात आणि सगळ्या पत्रकारांनी बातमी छापलेली आहे की ज्या AIDMKनी वक्फ बिलचा विरोध केला, गृहमंत्री अमित शहाजी तामिळनाडूमध्ये गेले आणि त्याच AIDMK सोबत युती केलेली आहे. मग आता हिंदुत्व AIDMKनी सोडलं, भाजपने सोडलं, गृहमंत्र्यांनी सोडलं की कोणी सोडलं? पण हा विचार जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं राज्य कुठे चाललंय हे कळणार. आणि तुम्ही बघा, जिथे जिथे भाजप आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये 2013 पासून जिंकत आलेली आहे, मग राजस्थान असेल, हरियाणा असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, मणिपूर असेल, तिथे तिथे एका समाजाला वेगळं केलेलं, एका जातीला वेगळं केलं, ती जात विरुद्ध बाकीच्या जाती. तसंच हरियाणामध्ये केलं, तसंच 2013 पासून राजस्थानमध्ये केलं, गुजरातमध्ये पटेलांचं आंदोलन केलं, हरियाणामध्ये जाटनं वेगळं केलं, गुजर म्हणून तिथे जो समाज आहे राजस्थानमध्ये तो वेगळा केला, इथे मराठा विरुद्ध OBC केलं. सगळीकडे नुसतं समाजामध्ये वाद निर्माण करायचे, धर्मांमध्ये वाद निर्माण करायचे. हीच भाजपची योजना आणि तीच भाजपची योजना आज महाराष्ट्रावर लागू केलेली आहे. सहज एक मला विचार पडतो, जर एवढ्या सगळ्या वादांमध्ये जर आपण व्यस्त राहिलो, आपण ह्याच्यातच व्यस्त राहिलो, कुठेही काही जगात शोधलं, विमान कुठे उडलं, तर सांगतात भाजपवाले नाही हे तर 5000 वर्षापूर्वी भारतमध्ये झालं होतं. अरे मग करून दाखव ना परत एकदा. ह्याच्यात लिहिलं, त्याच्यात लिहिलं, बरोबर हे सगळं लिहिलेलं आहे ना, मग कोणीतरी त्याच्यावर लावा. पण सत्य परिस्थिती खैरेसाहेब अशी आहे की आज जे या महाराष्ट्रात झालेलं आहे, पहिल्या 100 दिवसात लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, हे दोन्ही बंद पाडण्याचं काम जे भाजपने केलेलं आहे, महिलांवर अत्याचार वाढवण्याचं काम जे भाजपने केलेलं आहे, खून महाराष्ट्रात वाढत चाललेत, मुंबईत कधी नाही तो शूटआउट परत होत चाललेला आहे. होय, जे गँगवर माझ्या आजोबांनी म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी संपून टाकले होते, तेच गँगवर पुन्हा एकदा मुंबईमध्ये दिसायला लागलेले आहेत. मग ते सलमान खानच्या घरी शूटआउट असेल, बाबा सिद्दीकीचा खून असेल, किंवा काल परवाकडे चेंबूरमध्ये डायमंड गार्डनमध्ये कोणावर तरी गोळी चालवली होती. तुम्ही मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये 2.5 वर्ष आपली होती, बाकीची कोणाची होती? भाजपची होती. मुख्यमंत्री कोण होतं? यशवंतशी परत 2.5 वर्ष होते, बरोबर आहे. पण त्या 10 वर्षामधून 6 वर्ष मुख्यमंत्री कोण होतं? फडणवीस साहेब होते. गृहमंत्रीपद कोणाकडे होतं? सगळे जे 9 वर्ष होती त्यांच्याकडे, फडणवीस साहेबांकडे. मग जर खून वाढत चाललेत, बलात्कार वाढत चाललेत, महिलांवर अत्याचार वाढत चाललेत, डकैती वाढत चालली असेल, दिवसा ढवळ्या पोलिसांच्यावर वार होत असतील, ही गँग आणि ती गँग पुण्यात वगैरे निघत असेल, मग तुम्ही मला सांगा, ह्या राज्याला ह्यापेक्षा अकार्यक्षम गृहमंत्री मिळाले आहेत? तुम्हाला वाटतं का की ह्यांची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही? मिळूच शकत नाही यांची तुलना ह्याच्या तुलनेमध्ये कोणी दुसरं. कारण आज देशामध्ये, आज राज्यामध्ये गृहमंत्री आहेत की नाही हाच प्रश्न पडलाय. ज्या राज्यामध्ये ST कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळत नाही पण कॉन्ट्रॅक्टरना द्यायला पगार आहे, ज्या राज्यामध्ये पोलीस हाऊसिंगसाठी तुम्हाला पैसे नाही आहेत, पोलिसांना जे काही दंडनी शुल्क तुमचा वाढवलेलं आहे त्यांच्याकडून तुम्ही पैसे आकारता आहे, पण दुसऱ्या बाजूला आणि त्याच बाजूला महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सला तुम्ही पूर्णपणे पोलीस फौजात घेत नाहीये, त्याच दुसऱ्या बाजूला मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च होत आहे, मंत्र्यांच्या गाड्यांवर खर्च होत आहे. म्हणजे तुमच्याकडे उधळपट्टी करायला खर्च आहे पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी खर्च नाही आहे. तुमच्याकडे उधळपट्टी करायला, जाहिरात करायला खर्च आहे, पैसे आहेत, पण लाडकी बहीण योजनेत पैसे द्यायला तुमच्याकडे काही पैसे नाही आहेत तिजोरीमध्ये. तुमच्याकडे दादा उतरतात गाडीतून आणि कलेक्टरला सांगतात चांगल्या गाड्या घ्या, तुम्हाला मी पैसे देतो, ह्याच्यासाठी पैसे आहेत, पण पोलीस हाऊसिंगसाठी तुमच्याकडे पैसे नाही आहेत. आज महाराष्ट्राची परिस्थिती ही झालेली आहे.
आणि म्हणून आज मी जे काही तुमच्यासमोर हे विचार मांडत आहे त्याचा थोडक्यात समारोप करत असताना तुम्हाला एवढंच विचारत आहे की हा विचार तुम्ही करायचा आहे. शांतपणे बसा आणि विचार करा. भाषणं अनेक होतात. आता पुढची 5 वर्ष किती एशनशीचं राहत आहे, काय राहत आहे, हे एकामेकांसोबत राहतात नाही राहत, काय होतं हे सगळं वरतून पाहत असतो देव. पण ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे की आपण नक्की चाललोय तरी कुठे. एका बाजूला जग शिक्षणात पुढे चाललेलं आहे, शिक्षणात सुधार होत आहेत. खैरे साहेब, तुम्हाला मी जे आता सांगत होतो, साईनाथ तुम्ही पण माझ्यासोबत महापालिकेत काम केलेलं आहे. जे शिक्षणात आपण मूलभूत सुधार आणत होतो, ICSE असेल, CBSE असेल, IB असेल, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यासोबत मराठी असेल. पण आज जेव्हा आपली सामान्य माणसाची मुलं मुली, लहान मुलं मुली जेव्हा आपल्या शाळेमध्ये जातात, तुम्ही भाजपचा प्रत्येक केंद्रातला मंत्री पहा, इकडचे काही आमदार पहा, शिक्षणासाठी कुठे गेलेत माहिती आहे तुम्हाला? अमेरिकेत गेलेले आहेत, UK मध्ये गेलेत, कोण दुबईचा गोल्डन व्हिसा घेऊन राहते, कोण ऑस्ट्रेलियात गेले, धंद्यासाठी बाहेर आहेत, स्थायिक झाले, तिथे व्यवसाय सुरू केलेला आहे. सगळे मोठे मोठे मंत्री. मला वाटतं राऊत साहेब, आपण तर एक यादी छापली पाहिजे सामनामध्ये. कारण भाजपची योजना ही आहे की त्यांची सगळी मुलं बाहेर पाकिस्तानच्या क्रिकेट टीमसोबत पार्टी करणार, जय शाह. बाहेर कोण राहणार, तर ह्यांची सगळ्यांची मुलं राहणार. कोणी मोठे मोठे धंदे काढलेले, सगळं काही केलेलं आहे. पण आपल्या सामान्य माणसाची पोरं कुठे असणार? तर हेच लोक दंगलींमध्ये आपल्याला पुढे करणार, हेच लोक आंदोलनामध्ये पुढे करणार. लाठीकाठी खायला आपली मुलं पुढे, आंदोलनात आपली मुलं पुढे, समाजाच्या वादात आपली मुलं पुढे, धर्माच्या वादात आपली मुलं पुढे. मग ह्यांच्यावर केसेस टाकले जाणार, पासपोर्ट यांचे जप्त केले जाणार, नोकऱ्यांच्या संधी यांच्याकडे मिळणार नाही. तुमची मुलं का नाहीत ह्या आंदोलनामध्ये पुढे? जी औरंगजेबची कबर खोदायचा पण जो विषय होता ना, हा मुद्दा म्हणून मी इथे मांडत आहे. कारण ह्या सगळ्या 100 दिवसांमध्ये नागपूरमध्ये जी दंगल झाली, मला वाटतं कितीतरी वर्ष नागपूर शांत होतं. काल नाशिकमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न एशनशी गटाने केलेला आहे, भाजपने केलेला आहे. पण मुख्य गोष्ट हीच आहे की जो महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र होता, चांगला महाराष्ट्र होता, पुढे समृद्ध महाराष्ट्र होता, पुढे जाणारा महाराष्ट्र होता, पुरोगामी महाराष्ट्र होता. नाशिक असेल, नागपूर असेल, शांत शहरं होती, व्यवसायासाठी इथे लोक स्थायिक व्हायची. ह्या शहरांमध्ये जर दंगल व्हायला लागली तर गुंतवणूक तुमच्या शहरामध्ये येणार आहे का? तुम्ही विचार करायचा आहे. गुंतवणूकदार कोणी येणार आहे का? जे उद्योगपती आहेत ते राहणार आहेत का? जे नोकऱ्या देतात ते राहणार आहेत का? कोणी राहणार नाही आहेत. पण झालंय असं की ह्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबीचा विषय कोणी काढला होता? औरंगजेबचा विषय भाजपने काढला होता की कबर खोदायची, कबर खोदायची. त्याच्यावरनं दंगल कुठे झाली होती? नागपूरमध्ये. म्हणजे छत्रपती संभाजीनगर कुठे, नागपूर कुठे, त्याचं अंतर बघा. पण हे सगळं होत असताना हा विषय बंद पण कोणी पाडला? भाजपने. कारण सगळं अंगलट आलं, वरतून फोन आला केंद्र सरकारकडून की त्या विषयाला हात नाही लावायचा. संरक्षणास त्या कबरीला जर कोणी दिलं असेल तर ते कोणी दिलं आहे? भाजपने. त्या कबरीला समाधी म्हणून जर कोणी त्याचा उल्लेख केला असेल आणि आदर केला असेल तर कोणी केला आहे? भाजपने. त्या समाधीवर राजकारण करायचं असेल तर कोणी केलं आहे? आणि महाराष्ट्राची तेव्हा हीच भूमिका होती. कारण मी महाराष्ट्र आणि भाजपला दोन वेगळे वेगळे समजतो. भाजप ह्यांनी आक्रमण केलंय आपल्या महाराष्ट्रावर. मोगलांनी जसं केलं होतं, निजामांनी जसं केलं होतं, तसं भाजपने देखील आक्रमण करून जप्त केलेला हा महाराष्ट्र आहे, हडप केलेला महाराष्ट्र आहे, ढापलेला हा महाराष्ट्र आहे. हा आम्ही ढापू त्यांना देणार नाही. पण आज जेव्हा महाराष्ट्र बोलत आहे की ती जी कबर आहे औरंगजेबाची, ते प्रतीक आहे की तुमची जातपात धर्म कुठचंही असो, किती तुमचं सैन्य बलाढ्य असो, जो कोणी ह्या राज्यावर चालून येईल, आमच्या स्वराज्यावर चालून येईल, त्याला ह्या मातीमध्ये असाच गडला जाईल, हे प्रतीक आहे. पण भाजपला ते प्रतीक देखील पुसून टाकायचं. भाजपला ते देखील प्रतीक पुसून टाकायचं, ते चिन्हच पुसून टाकायचं की आपण कोणातरी ह्या मातीत गाडला. आपली शौर्यगाथा जी आहे ती भाजपला पुसून टाकायची. आणि मग छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करतं कोण? कोरटकर कोणाचे? सोलापूरकर कोणाचे? कोश्यारी कोणाचे? गृहमंत्री कोणाचे? मग आपल्या महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवरायांचा अपमान असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल, सावित्रीबाई फुलेंचा अपमान असेल, हे कोणाचे सगळे लोक आहेत? महाराष्ट्र विरोधी कोण आहे? जो समृद्ध महाराष्ट्र होता तो मागे नेण्याचं काम कोण करत आहे? आज शेतकरी कधी जातपात बघत नव्हते, पण समाजामध्ये वाद निर्माण करून जाती जातीमध्ये भांडण निर्माण करणारा पक्ष एकमेव कोण? धर्म कधी शेतकरी आणि महिला बघायचे नाहीत, तरुण बघायचे नाहीत. आम्हाला पाहिजे ते नोकऱ्या पाहिजेत, आम्हाला पाहिजे ते रोजगार पाहिजे, आम्हाला पाहिजे ते रोटी कपडा मकान पाहिजे. पण आम्ही जेव्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आमच्यामध्ये फळी निर्माण करायचा, फाळणी निर्माण करायचा प्रयत्न, विष पेरण्याचा प्रयत्न करतं कोण?
भाजप. मग तुम्ही विचार करायचा आहे आपला महाराष्ट्र चाललाय तरी कुठे. स्वदेश पिक्चर तुम्ही बघितलं असेल, नसेल बघितलं तर मी आवर्जून तुम्हाला विनंती करीन की पुन्हा एकदा बघा. सामाजिक व्यवस्था काय आहे, काय व्यथा आहेत आणि आपण कशावर भांडतोय हा विचार आपल्याला करायला लागेल. कारण कदाचित आजचे जे नेते आहेत भाजपचे आपले डोकर बसलेले असतील किंवा सगळ्याच पक्षाचे असतील, राजकारण हे बदलत असतं. एका वेळी आपल्याला वाटायचं युपीएचं सरकार कधी पडणार नाही, काय पैसा काय ताकद असं तसं, त्याहून दुप्पट तिप्पट भाजप आपल्यावर येऊन आढळत आहे, आपल्या स्वराज्यावर महाराष्ट्रावर येऊन आढळत आहे. आपल्याला वाटतं की काय पैसा फौज पोलीस वगैरे सगळे वापरत आहेत, पण प्रत्येक जी काही मोठी ताकद आपल्यावर येते ती ताकद कधी ताकद राहत नाही, त्याला तडे जातातच. कारण महाराष्ट्र हा एका खडकासारखा उभा राहतो. आपण ताकद आपल्यामध्ये, जिद्द आपल्यामध्ये, हिंमत आपल्यामध्ये, पण तीच हिंमत ताकद जिद्द जेव्हा आपण ही 5 बोटातनं वेगळी वेगळी राहतो तेव्हा बोटं मोडली जातात. ही जी वज्रमूठ आहे तुमची, ही महाराष्ट्र म्हणून जर दाखवली आपण तर कोणी आपल्याला हलवू शकणार नाही. हा विचार तुम्ही करायचा आहे. राजकारण बदलत असतं, प्रत्येकाची वेळ येते, ते बोलतात ना अपना टाईम आएगा, येईल तेव्हा येईल. पण आपण तरुणांनी विचार करायचा आहे समाजाच्या भांडणामध्ये, जिल्ह्याच्या भांडणामध्ये, तालुक्याच्या भांडणामध्ये, धर्माच्या भांडणामध्ये, जातीच्या भांडणामध्ये, आंदोलनामध्ये, कोण मंदिरासमोर नाचते, कोण मस्जिदीसमोर नाचते, कोण कुठच्या दुसऱ्या धर्मगुरूंसाठी नाचते, हे सगळं करत असताना एक काळ असं येईल की ह्या सगळ्या भाजपच्या नेत्यांना तुम्ही परदेशी बघाल. ह्यांची सगळ्यांची पोरं, सगळ्यांची मुलं मुली, तरुण तरुणी परदेशी मस्त स्थानिक तिथे झालेले असतील, त्यांच्याकडे तिकडचा पासपोर्ट असेल, धंदे नोकरी पाणी सगळं चांगलं चाललं असेल. बेरोजगार राहू ना ते आपण राहू. बुलडोजर चालेल तो सामान्य नागरिकाच्या घरावर चालेल. आवाज जो दबला जाईल तो तुमचा दबला जाईल. आपल्याला वाटतं आता की अरे आपल्यावर काही दडपण नाही येते, त्यांच्यावर येत आहेत. पहिलं जे त्यांच्यावर आलेत ना ते तुमच्यावर येतील. आणि भाजप एवढंच करेल की ह्या देशाचा नागरिक कोण, तर जो भाजपचं संविधान पाळेल ते ह्या देशाचे नागरिक. हिंदू कोण, जो भाजपचं हिंदुत्व मानेल तोच ह्या देशाचा नागरिक. तुमची ओळख राहणार नाही. तुम्ही ठरवायचं आहे महाराष्ट्र आजपासून मागे जाणार की तुम्ही त्याला पुढे नेणार. तुम्ही काही नाही केलं, शांत बसलात तर भाजप जे राज्य आपलं अंधारात नेत आहे त्यांना काही पडलेली नाही. तुम्ही मणिपूर बघा ना, मणिपूर 2 वर्ष जळत होतं, काय काय अत्याचार झालेत, अर्ध्या गोष्टी तर तुमच्या डोळ्यासमोर आल्या देखील नाही आहेत. स्वतःचं राज्य सरकार बरखास्त केलं आता आणि राष्ट्रपती राजवट रावलेली आहे, पण निवडणुका घेत नाही आहेत. आज तुम्ही विचार करायचा आहे महाराष्ट्राला ते मणिपूर करण्याचा प्रयत्न करत आहेत, तुम्ही ते होऊ देणार आहेत का. जर ह्या महाराष्ट्रामध्ये समाजात वाद निर्माण झाले, धर्मात वाद निर्माण झाले, गुंतवणूकदार येणार नाहीत. जर ह्या महाराष्ट्रामध्ये दंगली झाल्यात, खून वाढत राहिले, महिलांवर अत्याचार वाढत राहिले तर दंगली होतील, सगळं काही होईल, पण महाराष्ट्रात गुंतवणूक होणार नाही. इथे जे सगळे तुमचे तरुण मुलं मुली असतील ते बेरोजगार राहतील. महाराष्ट्र वादात राहील, संवादात राहणार नाही. आपल्याला आणायचा तो संवाद आणायचा, त्याही पुढे जाऊन आपल्याला जर महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला वज्रमूठ एकत्र करायलाच लागेल. एवढ्याच हे जे काही विचार आहेत कदाचित मला माहीत नाही तुम्हाला पटतील नाही पटतील, कंटाळेल, पण मी एक स्वार्थीपणाने विचार करतो. मी आजचा विचार करत नाही आहे, पुढच्या 20 वर्षाचा विचार करतो आणि जे दिसतंय ते मी बोलतोय. कदाचित 20 वर्षानंतर तुम्ही मला सांगाल आदित्य तू बरोबर होतास, आम्ही भाजपसोबत वाहत गेलो. पण प्रवाहाच्या विरुद्ध वाहनाची जी ताकद असते ती तुमच्यात असायला पाहिजे. मी माझ्या पणजोबांची, जर माझ्या वडिलांकडून, आजोबांकडून, पणजोबांकडून काही शिकलो असेल तर एकच आहे की खूप वेळा समाजाला वाटतं की हेच बरोबर आहे, सगळे काही त्या समाजाच्या प्रवाहात वाहत जातात. माझ्या पणजोबांची माझी जीवनगाथा जर तुम्ही वाचलीत, मी माझ्या आजोबांना रवी म्हात्रे जे वाचून दाखवायचे तेव्हा मी ऐकत बसायचो, लहान होतो तेव्हा 8वी 9वी 10वीत असताना. एकच धडा त्याच्यातून घेतलेला आहे की हिंमत, ताकद, आत्मविश्वास समाजाला आरसा दाखवण्याची असायला पाहिजे. दुसरं म्हणजे जे सत्य आहे ते बोलण्याची असायला पाहिजे, जे पटत नाही त्याच्यावर ठामपणे बोलण्याची असायला पाहिजे. आणि कधी कधी जर तुमच्यासोबत कोणी नाही राहिलं तरी समाजासाठी जे चांगलं आहे आणि प्रवाहाच्या जे विरोधात असेल पोहून त्या बेटापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, जिथून तुम्ही समाजाला सांगू शकता की जे मी बोलतोय तेच समाजासाठी बरोबर आहे. एवढाच विचार तुमच्यामध्ये आज सोडत आहे आणि तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.